बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये शिक्षण विभाग घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या पालकांना सांगितलेलं आहे दलालाचं नाव शाहिद शरीफ असं या दलालाचं नाव असून तो फरार आहे। शरीफ याचं कार्यालय पोलिसांनी बंद केलं असून जय महाराष्ट्रने हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणलेला आहे। एका पालकाला या संदर्भात अटक करण्यात आली होती। 17 जणांनी पाल्यांचे खोटे कागदपत्र दाखवून आरटी अंतर्गत प्रवेश मिळवला होता आणि या संदर्भात एका दलालाचं नाव आता समोर आलेलं आहे। शाहिद शरीफ असे या दलालाचं नाव असून तो सध्या बेपत्ता आहे, फरार आहे। नागपूरमधील शिक्षण विभाग घोटाळा प्रकरण सर्वप्रथम जय महाराष्ट्रने उघडकीस आणलं। ही बातमी जय महाराष्ट्रवर दाखवल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली आणि आता या संदर्भात पालकांची ज्या पालकाला अटक करण्यात आलेली आहे त्याचा जबाब नोंद करत असताना त्याने दलालाचं नाव समोर आणलेलं आहे। शाहिद शरीफ असं या दलालाचं नाव आहे। तर नागपूर शिक्षण विभागाचा भांडाफोड झालेला आहे। बोगस कागदपत्रांद्वारे प्रवेश दिल्याचा दावा करण्यात आला। तत्कालीन सचिव शरद भांडारकर यांनी हा दावा केलेला आहे। शाहिद शरीफ हा एक स्वतःला आरटी ॲक्शन कमिटी म्हणून एका संस्थेचा प्रमुख मानायचा, पण लोकांच्या मनामध्ये असा एक संभ्रम तयार करायचा की मी कोणतरी सरकारी अधिकारी आहे आणि त्या सरकारी अधिकाऱ्याच्या थाटामध्येच तो एखाद्या शाळेला भेट देणे, BRC URC येथे जाऊन सरकारी कामात अडथळे त्यात निर्माण करणे आणि पालकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांच्याकडून एक खंडणी उकळायचा प्रयत्न करायचा। मे आणि जून 2023 मी स्वतः शासनाकडे जिल्हाधिकारी महोदयांकडे स्वतः ईमेल केलेला आहे आणि त्या ईमेलनुसार जर त्यावेळेसच इन्क्वायरी झाली असती तर हा घोटाळा 1 वर्षापूर्वीच उघडकीस आला असता।